सोलापुरातील उर्दू घर या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा गुरुवारी सकाळी 11 वाजता राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते तर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर व प्रांताधिकारी सदाशिव पडदुने यांनी दिली। उर्दू घराच्या उद्घाटनानंतर सायंकाळी 7 वाजता शाम ए सुकून या उर्दू शायरी व मुशायऱ्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। राजेश रेड्डी, इरफान शहानूरी, शकील आझमी, सिराज सोलापुरी, मोनिका सिंग ठाकूर, प्रज्ञा शर्मा, विशाल बाग, अनंत नांदुरकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम रंगणार आहे। 2014 या सालामध्ये सोलापुरात सिव्हिल हॉस्पिटल समोरील जागेत या उर्दू घराचा भूमिपूजन समारंभ पार पडला होता। तब्बल 10 वर्षांनंतर ही इमारत आता लोकांच्या सेवेत सुरू होणार आहे। मागील काही महिन्यांपासून प्रांताधिकारी सदाशिव पडदुने यांनी यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत। या ठिकाणी सुमारे 200 नागरिकांच्या बसण्याची सोय असलेले सभागृह असून वर्षभरात विविध भाषांचे पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी हे सभागृह उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। 7 मार्च 2024 रोजी उर्दू घरचं उद्घाटन करण्यात येणार आहे आणि सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम उर्दू घर येथे संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाला माननीय अल्पसंख्याक विभागाचे मंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय सुद्धा उपस्थित राहणार आहेत। आणि या कार्यक्रमानंतर संध्याकाळी तिथे गायनाचा कार्यक्रम होणार आहे, तसेच एक मुशायरा उर्दूंच्या कवींचा होणार आहे। त्यामध्ये शकील आझमी, राजेश रेड्डी, इरफान शहानूरी, त्यानंतर विशाल बाग असे वेगवेगळे कवी उर्दू शायर याच्यामध्ये आपले गझल पाठ करणार आहेत। आणि मी सगळ्यांना आवाहन करते की जास्तीत जास्त संख्येने आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहू। SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।